पाथरी नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराविरोधामध्ये आज साखळी उपोषण इथं करण्यात येत आहे। पाथरी नगर परिषदच्या गेटच्या समोर हे आंदोलन सुरू झालेलं आहे आणि या आंदोलनामध्ये सन्माननीय सदस्य आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते, पदाधिकारी, युवा नेता आपले सोबत आकेब भैया दुरानी आहेत, त्यांच्याशी बोलूया। सर, काय आपले मुख्य मागणी आहे आणि पाथरी नगर परिषदेमध्ये कोणते भ्रष्टाचार असे झालेले आहेत ज्याला उघड करण्यासाठी जवाब दो आंदोलन आपण इथं सुरू केलेलं आहे, साखळी उपोषण काय? आज पाथरी नगरपालिकामध्ये वित्त आयोगचे 8,11,00,000 रुपये आज नगरपालिकेच्या खात्यातून गायब झालेले आहेत। हे पैसे गेले कुठून हे विचारण्यासाठी जेव्हा जीबीची जनरल बॉडीची मीटिंग होती त्यावेळेस आमचे नेते बाबाजानी दुरानी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक यांनी जेव्हा नगराध्यक्षाला प्रश्न विचारलं तेव्हा त्यांनी काहीही याबाबत उत्तर न देता सभेतून ते पडून गेले। आणि आज शहरामध्ये स्वच्छता नाही। आज जेव्हा पाणी येतं त्या पाणी तुम्ही बघू शकत नाही असं पाणी आज या ठिकाणी येते। त्या पाणीमध्ये आज ब्लिचिंग पावडर नाही, शहरामध्ये स्वच्छता नाही, तर हे पैसे गेले कुठे? आणि पाथरी शहराच्या जनतेसाठी बाबाजानी दुरानी साहेब आणि आमचे सगळे नगरसेवक सज्जपणे आज ठामपणाने उभे आहेत आणि आमच्या जनतेला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही। साखळी उपोषण हे आहे जोपर्यंत हे हिशोबपर्यंत आम्हाला याचे उत्तर मिळत नाही। हे पैसे गेले कुठून, हे जनतेचे पैसे, जोपर्यंत याचा हिशोब आम्हाला मिळत नाही आमचा लढा चालूच असणार आहे। तुम्ही आरोप करत आहे त्याचे काही पुरावे वगैरे आहे का आपल्याकडे? सगळं आपल्याकडे पुरावे आहे। आम्ही हे तुम्ही पुरावे बघा, आता हे प्रेस नोट आहे। याच्या बाबत नगराध्यक्षांनी का याचे उत्तर दिले नाही? आज अधिकारी सीओनी का याच्या बाबत उत्तर दिले नाही? हे कोणीच आज आलेले नाही। आणि जनरल बॉडीच्या मीटिंग मध्ये जेव्हा आमच्या नगरसेवकांनी प्रश्न उपस्थित केलं तेव्हा नगराध्यक्षांनी काय याचे उत्तर न देता ते पडून गेला। ते नगराध्यक्ष याचे काय अर्थ निघतील? सत्ता पक्षाविरोधात तुम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती। हो, तर जिल्हाधिकारी प्रशासनाचा म्हणजे तुम्हाला प्रतिसाद कसा लाभला? जसं भेटायचं होतं तसं लाभलेलं नाही आतापर्यंत। तीर्थक्षेत्रासाठी बजेट आलं होतं त्याच्यामधले किती खर्च झाले? काहीही पैसे जे आले होते ते हिशोब द्यायला तयारच नाही। ते त्याच्यासाठी तर हे आंदोलन आहे ना आमचं, साखळी उपोषण। हुकुमशाही चालू आहे तुमचं म्हणणं आहे? हुकुमशाहीच आहे ना, मग हे काय हुकुमशाहीच आहे? हो, सध्याचे जे विधान परिषदचे आमदार आहे ते म्हणतात की 80-90 कोटी साईबाबा मंदिरासाठी निधी आणलेला आहे। मग ते निधी गेला कुठून? कुठे विकास? आज तुम्ही शहरामध्ये जात, आज तुम्ही रस्ते बघा, आज तुम्ही रस्त्यावर कचरे बघा, आज तुम्ही पाणीची व्यवस्था बघा, स्वच्छतेची व्यवस्था बघा, काहीच व्यवस्था नाही ना। आज तुम्ही स्वतः जाऊन तुम्ही रेकॉर्ड करा आणि लोकांना दाखवा खरं काय आणि खोटं काय, तुम्हाला समजून जाईल ते। आज कर्मचारी जे आहे त्यांनी संप पुकारलेला आहे आज पाणीचे आंदोलन आहे कर्मचाऱ्याचं। हो, आंदोलन आहे। कर्मचाऱ्याला 6 महिने झाले त्यांची पगार नाही ना। आज 8वा महिना चालू आहे। कर्मचाऱ्याची, नगरपालिकेचे सर्व कर्मचाऱ्यांची पगार भेटली नाही। महाराष्ट्र योजनेअंतर्गत त्यांनी 500 घरकुल मंजूर केले आहेत असं बोलले आहेत। काही मंजूर झालेले नाही। त्यांनी पुरावे द्यावे, फक्त बोलायला नाही, फक्त बोलबचन करू नये, त्यांनी पुरावे द्यायला पाहिजे। साखळी उपोषण किती दिवस चालू राहणार? जेव्हापर्यंत आम्हाला आमच्या हिशोब मिळत नाही, जनतेच्या पैशाचा हिशोब मिळत नाही, आमचा लढा चालूच असणार आहे। आणि या बाबतीत आमचे नगरसेवक तुम्हाला सविस्तर सांगतील। आणि काय नगरपालिकेच्या विरोधामध्ये आपण बसलात, त्या मागण्या काय आहेत आपल्या? माननीय आमदार बाबाजानी दुरानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवा नेते आकेबभाई दुरानी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज उपोषण सुरू केलेलं आहे। हे साखळी जे उपोषण आहे, आमचा पहिला प्रश्न आहे नगरपालिका प्रशासनाला की बाबा 8,11,00,000 रुपये जे नगरपालिकामध्ये 15व्या वित्त आयोगाचे जे आलेले होते ते तुम्ही कुठे खर्च केलं याचा आम्हाला साधारण तुम्ही लिखित द्या। एवढा सिंपल मुद्दा आहे आम्हाला, कारण आम्हाला माहिती आहे की त्यांनी 8,11,00,000 रुपये उचलून खाल्लेले। आज पाथरी शहरामध्ये तुम्ही बघा की कचऱ्याचा पूर्ण ढिगार झालेला आहे, पाणी व्यवस्थित येत नाही। कमाल तर झाली की आजपासून जे पाणी सोडणारे कर्मचारी आहे त्यांनी संप पुकारलेला आहे। जे कचरा साफ करणारे जे कर्मचारी असतात त्यांचा 5-5, 6-6 महिन्यापासून पगार नाही। तर हे जे पगार आहे तुम्ही पाथरीचा सर्वे करा
तर तुम्हाला हे दिसणार की पाथरीमध्ये जे दिव्या बत्ते जे लाईट असतात स्ट्रीट लाईट आहे, मॅक्झिमम स्ट्रीट लाईट हे पूर्ण पाथरीमध्ये बंद आहे. हे चालू कधी करणार? त्याच्यासाठी आम्ही हिशोब मागायलो की बाबा 8,11,00,000 रुपये जे आलेले होते तुम्ही ते कुठे खर्च केलं. तसंच तुम्ही घाण कचऱ्याचा जर विचार केलं त्याचे सुद्धा पैसे त्यांनी खाल्ले. ते व्यवस्थित घन कचरा साफ होत नाही. त्याच्यानंतर पाणीमध्ये जे व्यवस्थित ब्लिचिंग पावडर जेवढी मात्रामध्ये पाहिजे तेवढी मात्रामध्ये ब्लिचिंग पावडर नाही. आता त्या पाण्यामध्ये जर ब्लिचिंग पावडर आपण टाकलं नाही तर पाणी कसं प्युरिफाईड होणार? ते त्या पाण्यामुळे लोकांना टायफॉइड यासारखे आजार होऊ शकतात. हे फार गंभीर गोष्ट आहे की पाणी साफ पाहिजे. ब्लिचिंग पावडर जेवढी क्वांटिटीमध्ये तेवढी क्वांटिटीमध्ये पाहिजे. तसंच जे रजिस्टर होतात त्याचे जे 1% नगरपालिकाला येतो दरवर्षी त्याचे सुद्धा पैसे आलेले होते, ते कुठे गेले? एवढा आमचे साधारण प्रश्न आहे की बाबा हे कुठे खर्च केले, तुम्ही द्या आम्हाला त्याची माहिती. आणि साखळी उपोषण किती दिवस चालणार आहे? जोपर्यंत आम्हाला याचा हिशोब मिळत नाही, लिखित मिळत नाही, तोपर्यंत आम्ही हे बाबाजानी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण चालू ठेवणार आहे. 11 लाख रुपयाचा भ्रष्टाचार झाला, तर हे भ्रष्टाचार झाला ते हे संगनमताने झालाय की फक्त अधिकारी आणि नगराध्यक्ष यांच्या संगनमताने झालाय का? नाही, आता जे 15 वित्त आयोगाचे जे 8,11,00,000 रुपये नगरपालिकेला प्राप्त झाले होते ते पैसे जे आहेत त्याचा उपयोग जे आहे तो शहरातील कचरा असेल, कर्मचाऱ्याचा पगार असेल, दिवाबत्ती असेल यावर खर्च होणे अपेक्षित होते. पण आज तुम्ही शहरामध्ये पहा की जागोजागी या ठिकाणी कचऱ्याचे ढीग पडलेले दिसतात आपल्याला. नाल्या काढण्यात आलेल्या नाही आहेत, काढण्यात आल्या नाल्या तर त्या उचलण्यात येत नाहीत आणि 8-8 दिवसाला या ठिकाणी पाणी शहराला मिळत आहे. माननीय बाबाजानी दुराणी साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी घालेगाव या ठिकाणी बंधारा निर्माण झाला आणि आज मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी पाणी आहे. आपल्याला केवळ पाणी सुद्धा व्यवस्थित या ठिकाणी देता येत नाही, याचं कारण काय? आज शासनाकडून एवढे पैसे निधी प्राप्त झालेला असताना सुद्धा आपल्याला व्यवस्थित त्या ठिकाणी प्रशासनामध्ये काम करता येत नाही, असं या ठिकाणी आमचा आरोप आहे. वेगवेगळ्या माध्यमातून नगरपालिकेला विविध पैसे या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. साईबाबा तीर्थक्षेत्राच्या याच्यामध्ये 50 कोटी रुपये या ठिकाणी नगरपालिकेला प्राप्त झालेले आहेत. रस्ता अनुदानामध्ये 58 लक्ष रुपये या ठिकाणी प्राप्त झालेले आहेत. मुद्रांक शुल्कामध्ये 16 लक्ष रुपये झालेले आहेत. आणि घरपट्टी आहे, नळपट्टी आहे, त्यानंतर आठवडी बाजाराचे पैसे आहेत. शहरामध्ये जेवढे फंक्शन हॉल आहेत आपण त्याचं ऑक्शन केलेलं नाही त्या फंक्शन हॉलमध्ये. आणि हे जे उत्पन्न नगरपालिकेला होत आहे हे पैसे नेमके जात आहेत कुठे? आम्ही त्याचा हिशोब त्यांना मागितलेला आहे आणि त्यांनी तो आम्हाला हिशोब द्यायला पाहिजे. महाराष्ट्र नाही, आता प्रत्येक नागरिकाला घर ही जी शासनाची योजना आहे, आता ज्यांनी कोणी फॉर्म भरले असतील त्यांना ते घर मिळणारच आहे. त्यांनी काय त्याच्यात प्रयत्न केले असतील ते आम्ही म्हणत नाहीत की नाही केले असतील, काही आमचं काही हे नाही. जे साहेबांच्या काळामध्ये जे पाथरीचा विकास झाला, या गेल्या वर्ष 1.5 वर्षांमध्ये पाथरीचा विकास झाला नाही, त्याबद्दल काय मत आहे? तुम्ही आता बघू शकतात ना किंवा बाबाजानी साहेब आणि जुनेद भाईच्या माध्यमातून या शहरामध्ये त्यांनी किती घरकुल या ठिकाणी आणले. आपण जवळपास 2,500-3,000च्या जवळपास या ठिकाणी त्यावेळेस आपण घरकुल आणले. 3800 घरकुल त्यावेळेस आपण आणले. त्यावेळेस मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबच होते. तर जुनेद भायांचा आपल्या नगरपालिकेचा त्या ठिकाणी सत्कार झालेला आहे, त्यांनी ट्रॉफी दिलेली आहे आपल्याला. बऱ्याच वेळा कार्यक्रमामध्ये स्थानिक विधान परिषदेचे आमदार सलाईन वगैरे लावून जातात. प्रत्येक वेळेला सलाईन असते त्यांच्या हाताला, तब्येत बरोबर नसते. नाही, आता ते काय आपण खाजगी काही बोलू शकत नाहीत त्यांच्या बाबतीमध्ये. बऱ्याच वेळा ते असूही शकतंय, आता त्याचं काय सांगता येत नाही. आज साखळी उपोषणाचा पहिला दिवस. पाथरी नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराचा हेतू आम्ही नगरपालिकेचा हिशोब आणि आजपर्यंत जेवढा बी निधी आलाय आणि ते कुठं खर्च केलाय हे विचारण्यासाठी आम्ही वारंवार नगरपालिकेमध्ये माहितीचे अधिकार दिले, पत्रव्यवहार केला. GB मीटिंगमध्ये आमच्या सर्व नगरसेवकांनी हे प्रश्न विचारला. पर नगरसेवकांनी प्रश्न विचारल्याच्या नंतर ना CO बोलतोय, CO तो GB मीटिंगला येतच नाही. आता कालच्या मीटिंगला आलता, 10 मिनिटं थांबला आणि निघून गेले. आणि जो कोणी कर्मचारी बसवतो त्याची पदच नाही आहे की ते COच्या
पदाचा आहे आणि तो जीबी मीटिंग घेऊ शकतो. आणि नगराध्यक्ष हे कोणत्याही माहिती न देता त्या मीटिंगमधून हाजरी रजिस्टरवर सह्या करून निघून जातात. ते कुठलीही माहिती देत नाहीत, काय नाही. आज जवळपास घन कचऱ्याच्या ती पैसे आलेले होते, ते पूर्ण उचललेले आहेत. त्याच्यानंतर 8,11 लाख रुपये जे पैसे आलते की ते पाण्यासाठी, शहराची स्वच्छता, दिवाबत्ती आणि जे काय आपल्या शहरामधले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या पगारीसाठी हे पैसे वापरायचे असतात. तर हे ना कर्मचाऱ्याची यांनी पगार केली, ना ब्लिचिंग पावडर आणलं, ना लोकांना पाण्याची व्यवस्था आहे. 10-10, 12-12 दिवस जर शहराच्या फिल्टरची लाईट कट होती, शहराच्या टाकीची लाईट कट होती, तर शहराचा काय विकास होईल आणि काय करतील. 10-10 दिवस, आज पावसाळ्यामध्ये 10-10 दिवस पाणी भेटत नाही. याचं कारण काय आहे की यांच्याकडे नियोजन नाही. आलेले सर्व पैसे यांनी खाल्लेले आहेत. यांच्याकडे एकही रुपया नाही राहिला. ज्या दिवसपासून जीबीची मीटिंग झाली त्या दिवसपासून कोणी अधिकारी समोर यायला तयार नाही, कोणी काही माहिती द्यायला तयार नाही. आणि काही माहिती मागितली की हे लोक पळून जातात. माहिती देण्याची यांच्यामध्ये क्षमताच नाही, यांनी माहितीच देऊ शकत नाहीत. जे कर्मचारी आंदोलनावर आहेत हे तर खूप गंभीर बाब आहे की पा- वाऱ्यावर पडून दिले. बिलकुल बिलकुल. आता जवळपास 7 महिने झाले वॉटर सप्लायच्या कर्मचाऱ्याची पगार नाहीये. तर ती पगार बी त्यांना काय देतात, ते 8,000 रुपये महिना देतात. जेव्हा की 2025 शासनाचा GR आहे 2025चा, की कमीत कमी वेतन यांना 18,000 रुपये असलं पाहिजे. 18,000 रुपये तर ते देतच नाहीत. पण जे काय 8-9 हजार रुपये, 8,000 रुपये देतात ते बी त्यांना वेळेवर नाही. आज 7वा महिना चालू आहे, त्यांना 1 रुपया नाही. ते लोक काय खातील, काय करतील, कसं परिवार दाखवतील. जर दवाखान्यामध्ये जर त्यांना लेकराला न्यायचं असलं त्यांच्याकडे पैसे नाहीत, काय म्हणून ते काम करतील. आणि त्यांच्याकडं ना सीओचं लक्ष आहे, ना नगरपालिकेचं लक्ष आहे. त्या लोकांकडं करतात तर करा, नसले करत तर नको करू. म्हणजे त्या लोकांची यांना गरज नसल्यासारखी झालेली आहे. आणि यांना गावाचा काही विकास करायचा नाही, काही नाही. यांना आलेले सगळे पैसे स्वतः खाऊन घ्यायचे.